नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व उडाला? तर ऑप्शन क्रमांक 3, 10 मे 1857 मेरठ या ठिकाणी भडका उडाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1, बहादूर शाह जफर यांनी दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय सभेमध्ये फूट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा भागामध्ये शंकरशहा यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 1, इंग्रज व फ्रेंच, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूची, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीमधील विषय आहेत? लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूचीमधील विषय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्य सूचीतील विषय स्वच्छता हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर पूर्व मोसमी वारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई पोलीस हे अर्धसैनिक दल नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 2 डिसेंबर दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजा विरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 3, असदुल्ला खान यांनी प्रेरणा दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालील नद्यांचा व त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. खालीलपैकी नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, नर्मदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पद्या या नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान हा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, दाल सरोवर हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
सर्वेल. प्रश्न क्रमांक 19 पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला या ठिकाणी पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 1 दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हटले? हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हणले? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. द. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचा वेगा एवढा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनुवंशिकते जनक कोणाला म्हणतात? अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन ग्रेगरी मेंडेल यांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारत सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? भारताची सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्डमम हे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धौलाधार व पीर पांजल या ठिकाणी आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थोरियमसाठी प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 रेडॉन या वायूचा मोठ्या प्रमाणात वाढ होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गिरसप्पा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरावती नदीवर गिरसप्पा हा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट या खडकापासून निर्माण झालेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदामध्ये जास्त असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकणामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी
या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातीवर खडी कोणत्या नदीवर आहे? दातीवरा खाडी ही कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदीवर दातीवरा खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 67% ही दगडी कोळसा वापरून ऊर्जा प्राप्त केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पैनगंगा नदीची लांबी किती आहे? पैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 495 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वैनगंगा नदीची लांबी किती आहे? वैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 208 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 455 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 282 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 तापी नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 208 किलोमीटर हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 54 किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1
कृष्णा अमरकंटक. ऑप्शन क्रमांक 2 भीमा त्र्यंबकेश्वर. ऑप्शन क्रमांक 3 तापी सिंधवाडा. तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा सिवनी. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील 451 किलोमीटर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य रेल्वे मुंबई. ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत. ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद. ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण रेल्वे चेन्नई. तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करणाऱ्याचा विक्रम कोणी मोडला? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅर्जश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डॅर्जश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅममध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हाक जोकोविच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 3 रामसर स्थळे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाटा IPL 2022च्या लिलावामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? टाटा IPL 2022च्या लिलावामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशडॅशवे राज्यपाल आहेत. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशडॅशवे राज्यपाल आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 19वे राज्यपाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 17वे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपतींकडे देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अपमान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 1 दोष देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 2 नको असलेली गोष्ट करण्याचा तगद लावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा. आझाद शत्रू डॅशच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकशाही शत्रुत्व नसलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा. सोने डॅशच्या शब्दातील समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 हेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निरोगीपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिनभाड्याचे घर तुरुंग. ऑप्शन क्रमांक 2 करण्याचा अवतार उदार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 ओनामा शेवट. ऑप्शन क्रमांक 4 14वे रत्नमार. तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष कर हा आयकर प्रकारचा कर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारतामध्ये 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतात 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1980 मध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तापी, वैतरणा, वैशिष्ट्य व मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1920 मध्ये गांधी युगाचा उदय झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? तर जहाल युगाचा अंत 1920 मध्ये झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 मध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषेतून स्वीकारले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 दुर्जन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी जाहीर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. वसंत तालिका वृत्तांत येते किती अक्षरांवर येते? वसंत
तालिका वृत्तांत यती कितव्या अक्षरावर वर येते? तर ऑप्शन क्रमांक 1 18व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तद्भव शब्द दूध होईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रुचिरा कंबोज यांची स्थायी प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल.